आणि खूप सुंदर पद्धतीने सिडनी ही फिल्म बांधली आहे. मराठी सिनेमामध्ये प्रायोगिक काही होत नाही असं ज्या लोकांना वाटतं त्यांच्यासाठी हा चित्रपट नक्कीच आहे. खूप युनिक सिनेमा आहे, प्रचंड युनिक सिनेमा आहे. मी असं कधी मराठीमध्ये काही बघितलेलं नाही आहे. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, मराठी चित्रपट सृष्टीतील जर उत्तम अभिनयामधल्या कलाकारांची जर नाव घ्यायची झाली तर सई तामणकरचं नाव अग्रक्रमाने घ्यावंच लागेल. पर्स्पेक्टिव्ह बद्दल बोलणारी फिल्म आहे, त्यामुळे सगळ्यांनी ती बघितली पाहिजे. नमस्कार. आत्ताच बोल बोल राणी पिक्चर बघून आम्ही दोघेही बाहेर पडलेलो आहोत. स्टनिंग स्टारकास्ट आहे. सई आहे, सुबोध आहे, चिन्मय आहे आणि अप्रतिम लिहिलेला चित्रपट आहे. खूप सुंदर शूट केलेलं आहे आणि मला असं वाटतं की शेवट बघितल्यानंतर असं वाटतं की हां, ह्याचा पार्ट 2 नक्कीच येऊ शकतो. मराठी सिनेमामध्ये प्रायोगिक काही होत नाही असं ज्या लोकांना वाटतं त्यांच्यासाठी हा चित्रपट नक्कीच आहे. कारण मला असं वाटतं सिद्धार्थसारखा नवीन दिग्दर्शक त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने स्क्रीन प्ले लिहिलेला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक फार सुंदर आहे. दीपिका फार सुंदर गायलेली आहे. त्याच्यामुळे असे बरेच प्लस पॉईंट्स आहेत. एक वेगळा चित्रपट जर बघायचा असेल तर नक्की हा चित्रपटगृहात जाऊन बघितला पाहिजे. बोल बोल राणी. थँक्यू. मी आत्ताच बोल बोल राणी चं स्क्रीनिंग बघितलं आहे आणि खूप युनिक सिनेमा आहे, प्रचंड युनिक सिनेमा आहे. मी असं कधी मराठीमध्ये काही बघितलेलं नाही आहे. आणि अशी अपेक्षा ठेवून येऊ नका की काय म्हणतात, हा फक्त थ्रिलर आहे असं म्हणून. हा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे ऑलमोस्ट. I would say it feels almost like you're reading a very moody short story where you're exploring something from so many different angles. It's almost like a fable. खास करून चिन्मय दादा, त्यानंतर सई आणि आपल्या संभाला हॅट्स ऑफ. कारण काय, त्यांनी तेच 3 पात्र 3 वेळा रंगवले आहेत. खूप इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे. Yeah. And I have to say I really love the music. AV has done a great job. Yes. Yeah. And huge congratulations to the producers Sid, Apurva for. आणि मराठीत असे नवीन नवीन प्रयोग आले पाहिजेत. नमस्कार, मी अभिजित पानसे आणि आत्ताच गोल गोल राणी नावाचा सिद्ध विंचुरकर दिग्दर्शित चित्रपट बघितला. ही नवीन पिढी, नवीन मुलं विलक्षण प्रयोग चित्रपटामध्ये आणतायत आणि 3 प्रतलावरचा हा चित्रपट. मला असं वाटतं की हा जो एक्सपेरिमेंट आहे हा सगळ्यांनी बघायला हवा. अप्रतिम एडिटिंग, AV प्रफुल्लचंद्रचं म्युझिक, आमच्या अपूर्वाचं एडिटिंग, एकंदर चित्रपटाची मांडणी इतकी वेगळी आहे. आणि सगळ्यात एकाच कोणाचं नाव घ्यायचं झालं तर वन अँड ओनली सई तामणकर. ज्या प्रकारे 3 भूमिका ती जगली आहे, तिने ज्या प्रकारे त्या प्रेझेंट केल्यात, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, मराठी चित्रपट सृष्टीतील जर उत्तम अभिनयामधल्या कलाकारांची जर नाव घ्यायची झाली तर सई तामणकरचं नाव अग्रक्रमाने घ्यावंच लागेल. सई अप्रतिम काम केलंस आणि ही जे काही गोल गोल राणी फिरते, हा बोल बोल राणी हा चित्रपट सगळ्यांनी बघायलाच हवा. Hi guys, I just watched this film बोल बोल राणी and it is outstanding film. पर्स्पेक्टिव्ह बद्दल बोलणारी फिल्म आहे, त्यामुळे सगळ्यांनी ती बघितली पाहिजे. वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. तुम्हाला ही फिल्म बघितल्याशिवाय कोणीच तुम्हाला असं नाही सांगू शकत की ही फिल्म अशी आहे म्हणून बघ, या फिल्ममध्ये हे आहे. ती तुम्हाला बघावीच लागेल, तरच तुम्हाला ती फिल्म संपूर्णपणे कळेल. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. सई हॅज डन आउटस्टँडिंग जॉब अँड चिन्मय सर अँड सुबोध भावे सर, ऑब्व्हियसली. Three of them have they have batted really well. So yeah, thank you so much. हाय, नमस्कार. मी हेमल इंगळे. आत्ताच मी बोल बोल राणी नावाचा चित्रपट पाहून आली आहे. अतिशय ब्रेव अशी ही फिल्म आहे. फिल्मची लँग्वेज मराठी आहे, पण फिल्म म्हणजे सिनेमाची लँग्वेज खूपच ब्रेव आहे. असा सिनेमा कदाचितच मराठी इंडस्ट्रीत आलेला आहे. सिद्ध जे डायरेक्टर आहेत त्यांनी खूप ब्रेव्ह अटेम्प्ट केला आहे. अशा काही गोष्टी तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळतील ज्या ह्यापूर्वी तुम्ही कधीच मराठी सिनेमात बघितल्या नसतील. आणि त्या काय आहेत, त्या कशा आहेत, त्या कशा अनफोल्ड होतात ते बघण्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्की पहा. 17 जून म्हणजे उद्या हा फिल्म रिलीज होतोय. बोल बोल राणी. वॉच इट ॲट युअर निअरेस्ट थिएटर. थँक्यू.
मी आत्ताच बोलबोल राणी बघून बाहेर आलो आहे आणि मला डेफिनेटली एका यंग टीमचा एक वेगळा अनुभव त्यांनी प्रेझेंट केलेल्या एका कलाकृतीला बघून एक धाडसी पण खूप एक्साइटिंग आणि एक वेगळ्या पद्धतीचा सिनेमा. मला असं वाटतं आहे की प्रेक्षक जेव्हा ह्याच्यात सिनेमागृहात जातील तेव्हा काय अनफोल्ड होणार आहे हे हळूहळू त्या सिनेमाच्या प्रवासात त्याच्यात सहभागी होतील आणि खूप सुंदर पद्धतीने सिडनी ही फिल्म बांधली आहे. विवियननी शूट खूप सुंदर केली आहे आणि कामं सगळ्यांची फार उत्तम आहेत. तर या 3-4 गोष्टींसाठी ही फिल्म बघितलीच पाहिजे. थिएटरमध्ये नक्की फिल्म बघा. सईचा उत्कृष्ट अभिनय, ती कमाल काम करतेच, पण या सिनेमात तिने तिच्या मला वाटतं अभिनयाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर केलं आहे आणि एवढं तिचं काम बघितल्यानंतर पण तिला वेगळ्या पद्धतीने बघताना या सिनेमात खूप मजा आली मला. आणि चिन्मय, सुबोध सर्वांनीच कामं उत्तम केली आहेत. तर अख्ख्या संपूर्ण टीमला माझ्याकडनं शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.